जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर गोळीबार करण्यात आला आहे। सुदैवाने या हल्ल्यातून फारुख अब्दुल्ला थोडक्यात बचावलेले आहेत। जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यामध्ये जखमी झालेत, तर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर जम्मूमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना जम्मूतील ग्रेटर कैलाश परिसरामध्ये घडली। फारुख अब्दुल्ला यांच्या परिचयाच्या एका वकिलाच्या मुलाच्या लग्न समारंभाला ते उपस्थित होते। ते तिथे गेलेले होते आणि त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे। फारुख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला सुरक्षा रक्षकांनी पकडले। या घटनेच्या वेळी फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते। गोळीबारादरम्यान त्यांना किरकोळ दुखापत झाली आणि या घटनेमुळे जम्मू परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे। सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही दृश्य कैद झालेले आहेत आणि ते दृश्य सुद्धा आपण पाहू शकतोय। फारुख अब्दुल्ला यांच्या परिचयाच्या एका वकिलाच्या मुलाच्या लग्नासाठी म्हणून फारुख अब्दुल्ला गेलेले होते। ही दृश्य आपण पाहतोय। पाठीमागून संबंधित व्यक्ती आली, त्याने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला। फारुख अब्दुल्ला यामध्ये बचावले। उपमुख्यमंत्री यांना थोडी ते जखमी झालेले आहेत, किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। तर संबंधित व्यक्तीला तात्काळ सुरक्षा रक्षकांनी पकडलेलं सुद्धा आहे। फारुख अब्दुल्ला आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणखी काही जण एकत्रित चालत जात होते। हा व्यक्ती पाठीमागून त्यांना फॉलो करत आला। पाठीमागूनच त्यानं गोळी झाडण्याचा प्रयत्न केला। वेळीच लक्षात आलं, त्याचा हात सरकवण्यात आला आणि त्यामुळे फारुख अब्दुल्ला बचावलेले आहेत। मात्र उपमुख्यमंत्र्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे आणि संबंधित व्यक्तीला लगेच सुरक्षा रक्षकांनी आणि उपस्थितांनी त्याला पकडलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे। आपण ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार झालेला आहे। सुदैवाने ते यामध्ये बचावलेले आहेत, मात्र जम्मू काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांना यामध्ये दुखापत झाल्याची माहिती आहे। सीसीटीव्ही मध्ये हा सगळा घटनाक्रम कैद झालेला आहे।